भारतात सामान्यतः जे निवृत्तीचे वय मानले जाते अशा वयाच्या साठीमध्ये आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय क्षितिजावर पदार्पण करणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यानंतर सुमारे 2.25 दशके देशाचे अर्थमंत्री, राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि नंतर सलग दशकभर पंतप्रधान म्हणून आपले नाव इतिहासात कोरले। पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांचा भारतीय राजकारणाच्या पटलावर झालेला उदय हीच एक अकल्पित घटना होती। त्यांची अर्थसंकल्पाची मोहिनी भारतीय जनतेवर, विशेषतः मध्यम वर्गावर चांगलीच पडली होती। डॉक्टर सिंग यांचा उदय आणि भारतीय राजकारणातील समाजवादाची पिछेहाट हाही योगायोग नव्हताच। नमस्कार, मी प्राची शिरसाट मनमोहन सिंग यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करते। चा तो काळ जागतिक अर्थव्यवस्था नवे वळणे घेत होती। तेव्हा भारतात राव यांच्या भक्कम पाठिंब्याने डॉक्टर सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू केले। ते आजतागायत कायमच आहे। खरे तर अर्थमंत्री म्हणून डॉक्टर सिंग ही नरसिंह राव यांची पहिली पसंती नव्हतीच। राव यांच्या मनात आय.जी. पटेल यांचे नाव होते, पण त्यावेळी पटेल यांनी नकार दिला आणि राव यांचे लक्ष मनमोहन सिंग यांच्याकडे गेले। डॉक्टर मनमोहन सिंग यांना खुद्द काँग्रेसमध्येही अनेक विरोधक होतेच। विरोधी पक्षाच्या मदतीने त्यांच्यावर संसदेत, पक्षात आणि बाहेरही सातत्याने हल्ले होत होते। मात्र एका प्रकारच्या स्थितप्रज्ञतेने सिंग यांनी त्या सगळ्याचा यशस्वी सामना केला। 1996 ते 2004 पर्यंत काँग्रेसचा निवडणुकांमध्ये झालेला पराभव हा पक्षाने समाजवादाची फारकत घेतल्याने झाल्याचा आरोप अर्जुन सिंग यांनी केला होता। सिंग यांच्यामुळे आपली पंतप्रधानाची संधी दोनदा हुकली असा अप्रत्यक्ष उल्लेख प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात आहे। 2009 ते 2014 या काळात कमकुवत पंतप्रधान अशी टीका त्यांनी सतत केली, पण टीकाकारांवर पातळी सोडून ते कधीच घसरले नाही। आक्रस्ताळेपणा, आकांड तांडव करणे हा या विद्वानाचा स्वभाव मुळीच नव्हता। आधी नरसिंह राव आणि नंतर सोनिया गांधी हे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले। अर्थात याची अनेक कारणे सांगितली जातात। 2004 मध्ये पंतप्रधान पदासाठी व्यक्तिशः इच्छुक असूनही सोनिया गांधी यांनी ते स्वीकारले नाही आणि डॉक्टर सिंग यांची निवड कशी केली याबद्दल दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक कथा सांगितल्या जातात। राहुल गांधी यांच्या टोकाच्या विरोधामुळे त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असा जो दावा नटवर सिंग यांनी आपल्या पुस्तकात केला, त्याचे काँग्रेसने आजतागायत खंडन केलेले नाही। राजकारणात येणाऱ्या कोणत्याही माणसाच्या महत्वाकांक्षा जबर असतात। त्या पूर्ण करण्यासाठी जात, धर्म, पैसा, प्रतिष्ठा यांचा मुक्त वापर केला जातो, पण तसे काही न करता राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सिंग यांनी देशातली अत्यंत महत्वाची पदे वर्षानुवर्षे भूषविली। अर्थमंत्री असताना एकदा टीका झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा राव यांच्याकडे देऊ केला होता। आर्थिक उदारीकरणाचे त्यांनी सुरू केलेले युग आज मध्यम वर्गाला सुबत्तेची फळे देत आहे। केंद्रात कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी आर्थिक आघाडीवर घड्याळाचे काटे उलटे फिरवून मागे जाणे कोणालाही शक्य नाही। एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे मोल याहून अधिक काय असू शकते। मित्रांनो, मनमोहन सिंग या महान देशाच्या सुपुत्राचा सन्मान करण्यासाठी समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरी पुरणार नाही। त्यांच्या निधनाच्या निमित्ताने त्यांची आठवण करणे व श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने स्पेक्ट्रम अकॅडमीने या व्हिडिओची निर्मिती केली आहे। आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेलच। तुमच्या सूचना आणि मते कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीसाठी आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।